संतोष योगेश आउटसाइड द लेग स्टंपचा मारा पंच यावेळेला आमच्या दिशेने वळतात. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन आहे. योगेश ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न ऑन साइडच्या दिशेने खेळला गेला. वैयक्तिक खातं दुसरीकडून देखील योगेश आपलं खेळतोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 3 धावा ह्या धावफलकावर येत असताना डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळत असताना पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम केलं जातंय. सिंगल धावेने धावेंचं ग्राफ आतापर्यंत बढवत असताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 4 धावा धावफलकावर शैलेश आहे. आतापर्यंत चांगला मारा करतोय शैलेश देखील. यावेळेला काय पंच पुन्हा एकदा वळतात. अर्थातच आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहायला गेलं तर गोलंदाजाचं देखील थोडंसं कुठेतरी डोकंदुखी आहे. प्रत्येक वेळेला स्ट्राइक रोटेट करण्याचा देखील प्रयत्न केला जातोय 2 खेळाडूंमधून. यावेळेला फंबल. चेंडू जातोय सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. यस थँक्यू. 4 चेंडू 9 धावा ह्या धावफलकावर येतात. फ्लाइंग स्टार्ट आहे. चांगली सुरुवात आतापर्यंत केली जात आहे. योगेश तर दुसरीकडे संतोष एक संथ गतीने सुरुवात करत असताना 1 to go. विवेक पाटील देखील म्हणतात 10 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतं. शैलेश थोडासा आतापर्यंत महागडा पडतो. आतापर्यंत खर्ची पडत असताना पाहायला मिळत आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 6 चेंडूचा खेळ 11 धावा ह्या धावफलकावर. यस थँक्यू. पहिला चेंडू ट्रॅपच्या साने खेळण्याचा प्रयत्न. फंबल. थोडासा हानाचा कॉल आणि यावेळेला काय धावचीच्या रूपानं पहिला गाडी जो फलंदाज लहरामध्ये तो बॅक टू द डगआउट. योगेश यस थँक्यू. नवीन फलंदाज प्रणित येतोय. आतापर्यंत चांगलं सर्व काही झालं होतं परंतु धावचीच्या रूपानं योगेश सारखा फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये आहे. यावेळेला सिंगल धाव पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सुमित आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. सुपर ब्लाइंड लेन टप्पा. पहिले 2 चेंडू 1 धाव धावफलकावर ऍड होत असताना 12 धावा ह्या धावफलकावर आहेत. 1 गाडींच्या मोबदल्यामध्ये थोडंसं कुठेतरी आपण शैलेशला पाहायला गेलं थोडा महागडा पडला होता आणि त्या कारणास्तव ती भरपाई करण्यासाठी दुसरीकडून सुमित देखील आहे. चांगली गोलंदाजी. प्रॉपर मारा. टिचून मारा पहिल्या 2 चेंडूंमध्ये. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा. डायरेक्ट हिट असता काही वेगळं दृश्य. सिंगल धाव परंतु धावफलकात ऍड. 1.3 चेंडूंचा खेळ 13 धावा ह्या आतापर्यंत धावफलकावर. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं प्रभावित करणारं क्षेत्र. डायरेक्ट हिट. क्या बात आहे सुमित. डावचीच्या रूपाने दुसऱ्या गडी बॅक टू द डगआउट आहे. यस विवेक पाटील पंचांचं डिसिजन आहे. टीम रिव्ह्यू. टेक्निकल टीमची मदत घेतली जात आहे. पंच गडी बाद असेल नाही असेल यावेळेला इथून टेक्निकल टीमच्या माध्यमातून हा डिसिजन देण्यात येईल.
सॉफ्ट सिग्नल आउट आहे. टेक्निकल टीमची मदत घेतली जाते यावेळेला. गडी बाद असेल नसेल. यस गडी बाद. OUT दुसरा गडी बॅक टू द डगआउट. येस डीजे. यस थँक्यू डीजे. अल्पेश दादा जोशी आपला देखील एक चांगले समालोचक आहेत मोरेगाव नगरीतील. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. जॉन्टी या नावानं भरपूर असं प्रेम मिळतं. यस जॉन्टी सर आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. भरत दादा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की जॉन्टी या नावानं भरपूर असं प्रेम मिळतंय. पहिल्या 2 षटकांचा खेळ 18 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. द डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव हे धावफलकामध्ये ऍड होत असताना कृपाळ आहे. सिंगल धावेने धावफलकामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. सुमित ज्या प्रकारचं षटक हाताळलं होतं चांगला मारा भेदक मारा राहिला होता. सिंगल धाव डिक्लेअरच्या रूपाने धावफलकामध्ये अजून एकने भर. धावफलकावर आतापर्यंत 20 धावा धावफलकावर येतात. 2.2 चेंडूंचा खेळ होतोय. 2 सलामीवर फलंदाज यावेळेला बॅक टू द डगआउट आहेत. दुसरीकडून आपण पाहतोय प्रणित असेल गौरीश असेल. गौरीश आतापर्यंत एक चांगली सुरुवात करून देतोय. गिरीश आहे क्षमासावी. डिफेन्सिव्ह मोड मध्ये ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. एक भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं शामुबाई नाना जनकल्याण फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहायला गेलं तर मोरेगाव चॅलेंजर मोरेगाव प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. ह्या स्पर्धेचं पर्व दुसरं एक कार्यसम्राट नगरसेवक चषक सातत्याने आपण पाहायला गेलं तर गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवारी ह्या स्पर्धेचा अंतिम दिवस फायनल डे. आणि ह्या चमचमत्या ट्रॉफीसाठी चालणारा हा प्रयत्न ह्या चमचमत्या ट्रॉफीसाठी चालणारा हा अट्टहास आपल्याला पाहायला मिळतो. मॅचच्या दिशेनं पंच विवेक पाटील यांचा बोट हवेत आहे. अर्थातच खेळायला यावेळेला लागतंय पूर्णविराम. यस डीजे. टू 22 धावा धावफलकावर रोशन जातो. नवीन अजून एक रोशन. ह्या रोशनला रोशनदार कामगिरी करावी लागेल. 1 to go. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 18 चेंडूंचा खेळ होत असताना 23 धावा ह्या धावफलकावर येतात. थँक्यू. 23 धावा ह्या धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजन मध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आतापर्यंत धावफलक आपण पाहायला गेलं तर 24 धावा आहेत. गौरीश आहे गिरीश आहे. सिंगल धाव बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नव्हता परंतु सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना 25. अजून देखील येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 4 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल यावर देखील नजर दिली जाईल. ती येणारी काळ वेळ दर्शवेल परंतु यावेळी चेंडू जातो मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी बाद. चौथा.
25 धावा धावफलकावर. भावेश नवीन फलंदाज ऑफसाईडच्या दिशेनं पहिल्या चेंडूवर सन्मान दिला गेला. चेंडूला थोडासा फ्लाईट होता ज्या वेळेला खेळपट्टीवर आदळतो आणि त्यानंतर आपण पाहतो आज खेळपट्टी अगदी प्रभावित करणारी खेळपट्टी आपण पाहतोय. सिमेंट विकेट. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव बॅकफूट लावून खेळला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये 27 धावा. 1 to go. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. आतापर्यंत 27 धावा ह्या धावफलकावर आहेत. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. कार्यसम्राट नगरसेवक चषक यस डीजे थांबवतोय. चला यापुढे होणारा सामना आई माऊली सीसी विरोधामध्ये वर्धविनायक. चला दोन्ही संघ. वर्धविनायक संघ मला वाटतं पोचलाय. आई माऊली सीसी यस मान्यवरांना विनंती करतोय. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय प्रल्हाद दादा पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते हा मॅचचा कॉइन स्विंग केला जाईल. प्रल्हाद दादा पाटील आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते हा ह्यापुढील होणारा सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. आई माऊली सीसी विरोधामध्ये वर्धविनायक. यस थँक्यू. येणारे 24 चेंडू 28 धावा ह्या धावफलकावर लगावायच्या आहेत. चालू असणारा सामना एकीकडे कुश 11 विरोधामध्ये वक्रतुंड सीसीचा संघ आपल्याला पाहायला मिळतं. 28 धावेंचं लक्ष धावफलकार आपण पाहतोय. यापुढील होणारा सामना आई माऊली सीसी विरोधामध्ये वर्धविनायक संघ. आई माऊली सीसी नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः डिसिजन यस क्षेत्ररक्षण फर्स्ट बॉलिंग ही निवडलेली आपल्याला पाहायला मिळेल. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळत असताना पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा ह्या धावफलकावर येतात. 24-28 इक्वेशन धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतंय. कशा प्रकारे टार्गेट कशा प्रकारे रणनीती आखली असेल ह्या मॅच मध्ये कशा प्रकारे सामना राहील ते येणारी काय वेळ दर्शवेल. परंतु पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा ह्या धावफलकावर आहेत. क्रिकेट हा खेळ एक वेगळा खेळ म्हणून आपण पाहतोय. क्रिकेट ह्या खेळाने आपण पाहायला गेलं तर आज सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात जो प्रचंड मोठा आज मित्र परिवार दिलाय त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. ज्या खेळानं आज तुम्हाला वेळ लावलंय तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि ज्या खेळानं आज आपण पाहायला गेलं तर अफलातून फिल्डिंग कॉम्बिनेशन फील्ड एकाकडून दुसऱ्याकडून तिसऱ्यानं चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना प्रणित आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या चेंडूला गॅदर करतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 4 चेंडू 5 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 एक संपूर्ण मैदानात आज भगवामय वातावरण. 6 धावा हे आतापर्यंत धावफलकावर येतात. वन टू गो. बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होत असताना 7 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतं. 24 चेंडू 28 धावांचे एक आव्हान एक माफक आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 6-7 धावा धावफलकावर येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. यस थँक्यू.
8 धावा धावफलकावर येतात. आता येणारे 17 चेंडू 20 धावा ह्या धावफलकावर अजून देखील लगवायचे. क्रिकेट ह्या खेळामध्ये आपण पाहायला गेला तर एकाच्या हातात बॅट आहे, दुसऱ्याच्या हातात बॉल आहे. एकाला रोखायचं, एकाला टोकायचं आणि क्रिकेट ह्या खेळामध्ये स्वतःला सिद्ध करायचं. आणि सिद्ध करण्यासाठी चाललेली लढत, चाललेला हा ठास आपल्याला पाहायला मिळते. ही मानाची, सन्मानाची आणि चमचमती ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव करेल त्यासाठी चालणारा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल 8 पारितोषिक ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक युनिक आणि काहीतरी वेगळं हे असं चषक आपल्याला पाहायला मिळतं, एक चमचमतं असं चषक. आणि त्यासाठी चालणारा हा प्रयत्न पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टंप, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड 11 धावा. 3 चेंडूंचा खेळ, 1.3 चेंडू आतापर्यंत हाताळले जातात. चांगलं क्षेत्ररक्षण, भावेश प्रॉपर गॅदर केला जातोय. निर्धाव चेंडू, 1.4 चेंडूंचा खेळ. सनी ह्या खेळाडूमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे, परंतु सनी आतापर्यंत बॅट शांत आहे. पुन्हा एकदा अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवला जातो. एसडीजे ओव्हर नाही झाली आहे भावा. 13 धावा धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 1 टू गो. लोअर फुलटचा चेंडू ट्रॅपच्या साईडने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचं डिसिजन काय? सिंगल धाव धावफलकात ऍड. पहिल्या 2 षटकांचा खेळ. 14 धावा धावफलकावर आता वाजवडीचे. येस, थँक्यू. 14 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 28 धावेंचं लक्ष धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. क्षमासावी 13 धावा धावफलकावर आहेत. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. त्या कारणास्तव निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी दुसरीकडून मंगेश. लगातारचा दुसरा आणि हा प्रेशर असेल, हा खऱ्या अर्थानं तणाव असेल, दबाव असेल, सर्व काही. 28 धावेंचं एक माफक आव्हान आहे, परंतु मंगेश ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय, ज्या वेळेला खेळपट्टीवर चेंडू आदळतो आणि त्यानंतर अगदी हातभर वळण घेत असताना पाहायला मिळतोय. प्रॉपर डिलिव्हरी, टिचून मारा केला जातोय जबरदस्तरित्या. यावेळेला वेगवान होता. पहिले 2 चेंडू आपण पाहायला गेले तर हलक्या हाताने हाताळला. यावेळेला थोडासा काहीतरी वेगळा प्रयत्न, वेगवान गतीचा चेंडू आपण पाहतोय. घड्याळात आपण पाहायला गेलं तर 8:02 आतापर्यंत आपण पाहतोय. 14 धावा धावफलकावर चालू असणारा सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील 7वा सामना आपल्या भेटीला येत असताना नो पंचांचा बोट हात हवेत आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 15 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. 28 धावेंचं आव्हान आहे, परंतु मंगेश आतापर्यंत प्रभावित करणारा खेळ करतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. यावेळी थोडीशी चुकी होती. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड आणि त्यानंतर चेंडू जातोय अगदी 2 खेळाडूंना भेदून. यस, थँक्यू. 19 धावा. 19 सनी. चांगली फलंदाजी दुसरीकडून. सनी ज्या प्रकारे आतापर्यंत शांत होता, परंतु आता सनी ज्याच्या बॅटला सूर गवसलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. प्रणित होता ज्या ठिकाणी प्रॉपर गॅदर करत असताना चेंडूला. निर्धाव चेंडू. 19 धावा धावफलकावर आहेत. 1 टू गो. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 19 झाल्या, 9 पाहिजेत.
विवेक 7-9ची इक्वेशन आहे. 19 धावा आतापर्यंत धावफलकावर डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड करत असताना पाहायला मिळतोय. सनी आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ राहिलाय म्हणजे एक प्रॉपर खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेळेला लोअर फुलटचचा चेंडू फुलटच चेंडू आता त्यावेळेला प्रहार करतोय, परंतु ज्या वेळेला प्रॉपर डिलिव्हरी होतोय लाईन लेनचा टप्पा त्यावेळेला सन्मान देत असताना पाहायला मिळाला. पहिल्या 3 षटकांचा खेळ 20 धावा धावफलकावर. आता येणारे 8 धावा धावफलकावर लगावायचे आहेत. भावेश ह्या खेळाडूमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे, त्या क्षमतेला साजेसा खेळ करावा लागेल. भावेश ह्या खेळाडूवर यावेळेला प्रेक्षकांना विनंती असेल जे लाईटचे पोल आहेत त्यापासून थोडंसं लांब उभे राहायचं आहे. बॅरिगेट्स पासून आपण थोडंसं लांब उभे राहायचं आहे. आम्ही आपला उत्साह समजू शकतोय. लेग साईडच्या दिशेनं डीजे प्रेक्षकांना विनंती करतोय जे लाईटचे पोल आहेत आपण त्यापासून थोडंसं लांब राहायचंय. येस थँक्यू. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 आल्यात. आता येणारे 4 चेंडू 6 धावा आहेत. सनी आतापर्यंत उभा ठगलाय. 1 मॅन आर्मी ज्या प्रकारची फलंदाजी करतोय आज स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न सनी यांनी केलाय. आणि यावेळेला काय जो प्रेशर आहे तणाव आहे खऱ्या अर्थानं सनी हा समोर उभा असल्या कारणानं हा थोडासा प्रेशर आहे. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता. वेगवान गतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. पंचांचा डिसिजन नो आहे. अर्थातच आता 4-5 सनी आतापर्यंत वैयक्तिक आपण पाहायला गेलं तर 11 धावेंची खेळी करतोय. अफलातून खेळी आतापर्यंत ज्याच्या बॅटमधून राहिले एक संकट मोचक म्हणून आतापर्यंत फलंदाजी करतोय. तर दुसरीकडे आदित्य देखील चांगली खेळ करत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आदित्य ह्यांचा देखील राहिलाय. सनी ज्याच्या खांद्यावर आपण पाहतोय एक मॅन ऑफ द मॅचची जर्सी देखील आहे. आपल्या बळावर आपल्या स्वतःच्या बळावर आतापर्यंत संघाला देखील विजय मिळवून दिलाय, परंतु तोच लगातारचा दुसरा विजय मिळवून देण्यासाठी त्या इच्छाशक्तीनं पुन्हा एकदा सनी आज मैदानामध्ये उभा आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न ट्रॅपच्या साने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धावफलकात ऍड. धावफलकावर आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत 24 येणारे 3 चेंडू 4 धावा. भावेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. आतापर्यंत चांगलं काम केलंय. वेगवान गतीचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु मिस झाला आणि फर्निचर डिस्ट्रॉय. येस थँक्यू. आदरणीय सन्माननीय सुजित दादा केसरी आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. विरार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि विरार क्रिकेटला एक वेगळं शिस्त लावण्याचं ज्यांच्या माध्यमातून काम राहिले असं सुजित दादा आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. 2-4चं इक्वेशन आणि यावेळेला चुकी. सामना फिनिश. सामना खल्लास. विजयी संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम. कुश 11.